नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव या ठिकाणी आहोत. तळवट बोरगाव या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की सोमवार दिनांक 13 जुलै रोजी या ठिकाणी एका सुशिक्षित मुलीने 22 वर्षीय मुलीने या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आणि आज आपण त्यांच्या या कुटुंबामध्ये आहोत. वडील आहेत, आई आहेत, नातेवाईक आहेत. या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. नेमकं सुशिक्षित मुलीने आत्महत्या केलेली आहे आणि गेवराई तालुक्यामध्ये खळबळ उडली आहे. आता आरक्षणाचा लाभ इतर लोकांना मिळत नाही. मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं आहे. आईवडिलांची गरिबी असूनसुद्धा आईवडिलांनी मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिकलेलं आहे. मात्र आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळे अशा मन खचून गेलेल्या अशा 22 वर्षीय तरुणीने, उच्च शिक्षित तरुणीने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तुमचं नाव सांगा अगोदर. गदमानदास कावळे, राहणार तळवट बोरगाव. राहणार तळवटबोर. किती लेकरं मुलं किती आहेत तुम्हाला? एक मुलगा, 2 मुली. बरं. काय करतोय मुलगा? काय करतोय तुमचा? मुलगा फॅब्रिकेशनचं काम करतो. फॅब्रिकेशन. आणि 2 मुली सुशिक्षित आहेत का? हा, सुशिक्षित. किती शिक्षण झालेलं त्यांचं? एकीचं 12वी झालेलं आहे, एकी 14वी झाली. बरं. आता 13 तारखेला आपल्या घरी घटना घडली, दुर्दैवी घटना. कशामुळे घडली बरं घटना? ही बारक्या मुलीचं असं म्हणणं होतं की आपण एवढं शिकलो, आपल्याला आरक्षण नाही, आपल्याला काहीच होत नाही आता, म्हणून ती म्हणजे जीवाला टेन्शन घेऊन आत्महत्या केली. बरं. किती म्हणजे शिक्षण कुठं झालं होतं? गेवराईमध्ये का बीडला झालंय? गेवराई. हां, आत्महत्या घरीच केली? घरीच केली. किती वाजता केली घरी बरं? 11:30 वाजता. कुणी पाहिलं? प्रथम क्षणी कुणी पाहिलं हे? मीच बघितलं. बरं. मग तुम्ही कुणाला कळविले बरं ही घटना घडल्या? चुलतीला, मग नातेवाईकाला यांना. हां. नंतर पोलीस स्टेशनला काय असं कळविलं होतं का आपण? पोलीस स्टेशनला कळलं होतं. हां. मग पंचनामा कुठं झाला? इथं झाला का पोलीस स्टेशनमध्ये? पोलीस स्टेशन. बरं. दवाखान्यामध्ये PM वगैरे काही? हा, झालं. बरं. काय जॉब काय दिला आता तुम्ही? जॉब काय, असं तिने आत्महत्या केला म्हणून 12वी शिक्षण झालं, आपलं आरक्षण नाही, आता आपल्याला नोकरी लागत नाही, काही नाही. आणि पुढं तिने शिक्षण घ्यायचं म्हणजे हेच तिने हे धरलं. मन खचून गेलं असं वाटतं आपल्याला. हां, किती शेती आहे तुम्हाला? 2.5 एकर. पाणी वगैरे काही? पाणी नाही. पाणी नाही, काही नाही. काय आव्हान करतात सरकारला? सरकारने आता समजा तुम्ही धनगर समाजामधून येत आहेत, सुशिक्षित मुलं अशी आत्महत्या करतात, सरकारला काय आव्हान असेल आपलं? काय आम्हाला आर्थिक मदत द्यावा, आमचा मुलगा शिक्षणाला घ्यावा, अशी आमची इच्छा आहे. बरं. कोण आलं होतं गाव आपल्या गेवराई मतदारसंघातले नेत्याने कुणी भेट दिली का आपल्या घरी? नाही. कुणीच आलं नाही आणखीन? नाही. अधिकारी वगैरे कुणी? नाही. कुणीच नाही आलं? नाही. बरं. ठीक. या ठिकाणी मुलीची आई आहेत. तुम्ही कुठे गेला होता त्या दिवशी, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी? बरं. मग कसं कळलं तुम्हाला ही घटना घरी घडलेली? तिच्या वडील आले, तिला आवाज द्यायला लागले, तर तिने दरवाजा लावून केलेलं होतं. मग नंतर आम्ही सगळं शेतातून आलो घरी. कधी सांगितलं होतं तिने की असं मी करणार आहे, आत्महत्या करणार, असं कधी काही? टेन्शन घेत होती की आपली अशी गरिबी परिस्थिती, आपल्याला आता शिक्षणाची आवड आहे, नोकरीची आवड आहे, OBC मधून आरक्षण कमी व्हायला लागलं आहे, STमध्ये आरक्षण भेटत नाही, माझा शिक्षणाचा काही फायदा नाही, असं म्हणत होती. मग अशा टेन्शनमध्ये तिने एके दिवशी असं केलं. काय आव्हान करतात सरकारला? हेच की आम्हाला सरकारने, आमची परिस्थिती अशी, आम्हाला 2 एकर जमीन आहे, आमची गरिबी परिस्थिती, आम्हाला आर्थिक मदत करावा किंवा आमचा मुलगा घ्यावा त्यांनी. मुलाचं शिक्षण झालेलं आहे? हो, 12वी पास आहे. बरं. कोणी नेते वगैरे कोणी भेट दिली का आपल्या घरी? दिली अजून. वचिष्ठ शेषराव कावळे, राहणार तळवटबोरगाव. तुम्ही आता या मुलींचे चुलते समजते? बरं. काय सांगाल? दुर्दैवी घटना घडली आहे, उच्च शिक्षित मुलीने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना अशी घडायलाच नाही पाहिजे, पण ह्या शासनाच्या ढिसळ कारभारामुळं ह्या OBCवर होणारा अन्याय, तसे धनगर बांधवावर त्यातली त्यात STचं सुद्धा आरक्षण हे सरकार देत नाही. देव म्हणते आणि नुसतं खेळीत चाललं आहे. म्हणजे ह्या सत्तेत कोण आहे, खेळीचं आहे कोण? आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न साहेब, आम्हाला सत्तेत कोणाचे लोक जास्त, आणि सगळे म्हणतात आम्ही तुमच्यासोबत, मग हे खेळतं आहे कोण? झेल तर ठेवलं कोणी? हे सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यामुळं आमचा ह्या सरकारवर खूप रोष आहे. हे सगळं गोष्टीला सरकारच जिम्मेदारी, अशा गोष्टीला, होणाऱ्या गोष्टीला. ही आमचीच नाही, कोणी अजून भाऊ भगिनींनी कोणी जरी केली अशा गोष्टीसाठी आत्महत्या, तर हे सगळं सरकार जबाबदार राहील.
आता गेवरा तालुक्यामध्ये प्रथमच आता मुलीने आत्महत्या केली, उच्च शिक्षित मुलीने आत्महत्या केली. सरकारला काय आव्हान करताल तुम्ही? सरकारने त्यांना आता एकतर भरीव आर्थिक मदत त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांचा एक मुलगा एकुलते एक आता त्याला सरकारी सेवेत घ्यायला पाहिजे. जे काही बँकेचं कर्ज वगैरे आहे का असं वाटतंय का? आहे का असं? असेल बँकेचं बी कर्ज असेल ना, बँकेचं असेल, खाजगी कर्ज असतं शेतकऱ्याला. शेतकरी कोणता नीटच राहिला आहे, सगळ्याचे ढोपर मोडले शेतकऱ्याचे, एकच शेतकरी नीट नाही ना. आहे का असं काय कर्ज आहे का आपल्याकडे बँकेचं? शेती कर्ज आहे. माफीमध्ये नाही आला तुम्ही? माहिती आलो. बरं ठीक. ज्ञानेश्वर अंगत कावळे, तुम्ही सख्खे भाऊ? शक्य भाऊ. बरं आत्महत्या करण्यापूर्वी असं बहिणीने कधी सांगितलं होतं तुम्हाला की मी आत्महत्या करणार आहे म्हणून? नाही, तसं नाही सांगितलं. बरं काय कारण आहे आत्महत्या करण्याचं, काय कारण असेल? जे सांगितलं ते फक्त निराशी एकातीत बसायची हां. आणि निराशा असायची. काही विचारलं तर एवढी ही नव्हती, बोलत नव्हती. आरक्षणाविषयी काही माहिती? ते सांगितलं तेवढंच. बरं काय आव्हान करतात सरकारला? काय ते जे नियमात बसन ते आर्थिक मदत जे भेटन ते. ठीक. प्रत्यक्षात पाहिलं आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे. 2-2.5 एकर शेती आहे तळवट बोरगावमध्ये. कोरडभाऊ आहे आणि 2 बहीण 1 भाऊ आहे. त्यातल्या 2 नंबरच्या बहिणीने उच्च शिक्षित बहीण आहे आणि आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यामुळे आणि सरकारने धनगर समाजाला ST प्रवर्गात न सामावून घेतल्यामुळं या चिंतेचं सतत टेन्शन असायचं. आणि एवढं शिक्षण करून जर नोकरी लागत नसेल, शिक्षणाचा उपयोग जर होत नसेल आणि आईवडिलांनी केलेल्या लाखो रुपयाचा या पैशाचा जर उपयोग होत नसेल, या सतत विचाराला कंटाळून या सुशिक्षित मुलीने राहत्या घरीच दिनांक 13 जुलै रोजी आत्महत्या केलेली आहे. वेळ आहे सकाळचे 10 ते 11 वाजता. सर्व घरातले कुटुंब शेतामध्ये गेल्यामुळे घरी कुणी नसताना या मुलीने याच घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आणि आईवडिलांचं असं सरकारला देखील आव्हान आहे की सुशिक्षित मुलींनी आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळे आणि धनगर समाजाला ST प्रवर्गामध्ये सामावून न घेतल्यामुळे धनगर समाजाला एवढं शिक्षण घेऊन देखील त्याचा लाभ न मिळाल्यामुळे सतत विचार करून चिंतेत राहून या मुलीने आत्महत्या केलेली आहे. मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, धन्यवाद.